नागपंचमीची पूजा झाली, सगळी कामं झाली आणि छान मी एक आरामसुद्धा करून घेतला. म्हणजे जी काही दिवसभराची थकावट असते किंवा थकवा असतो तो 15-20 मिनटं का होणार लोळून तो घालवायचाच असतो, असं माझं मत आहे. तर आता इथे मला स्वयंपाक करायचा होता म्हणून मी आधी साडी काढली आणि साडीमध्ये काम करणं मला काही जमत नाही बापरे. पण ही ज्वेलरी मी तशीच ठेवली आहे कारण की मम्मीचं म्हणणं असतं का राहू दे राहू दे, तुम्ही मुली आजकालच्या असं काही घालत नाही, तुम्हाला बांगड्या घालायच्या नसतं, तुम्हाला हे असं काही नाही मिले. मला आवडतात पण काम करताना खरं ते डिस्टर्ब करतात आणि मग ते लोळतात, तर ते अजिबात मला आवडत नाही पिठात वगैरे. आता हेच बघा सतत ते बांगड्या येत आहेत, माझ्या कपड्यांमध्ये अटकत आहेत, माझ्या ड्रेसमध्ये अटकत आहेत. चला तर मग आता मी काय करायचं ठरवलं आहे की मी छान असं भजी बनवाय, काही खास बेत नाही करत आहे पण थोडंसं काहीतरी म्हणून भजी कोबीची बनवणार होती. पण बघते तर फ्रीजमध्ये एवढाच कोबी होता. तर मी आता आणि पाऊस धोधो चालू होता बाहेर, संध्याकाळी इतका पाऊस आला, वारा पाऊस विथ दोन्ही आलं. म्हणून मी चला आता ह्याच कोबीमध्ये काहीतरी जुगाड करूया आपण. तर स्त्रियांचा ॲज युजल जो जुगाड असतो तो सुद्धा मी केला आहे. कोबी आणि कांदा आणि कोथिंबीर असं तिन्ही मिक्सर एकत्र करून छान ठेचा टाकून बेसन पीठ आणि आपलं मीठ चवीप्रमाणे, पाणी काही मी अजिबात घेतलेलं नाही. आता हेलाच मळून चांगलं पाणी त्याला सुटून द्यायचं आहे. आणि आता बघा इझिली छान पाणी सुटलं आहे, काही मी पाणी टाकलं नाही. कोबीला पाणी सुटतं, कांद्याला पाणी सुटतं आणि ते एका साईडला मी ठेवलं आहे. आता ही तयारी आहे लसूण अद्रकची पेस्ट बनवते, म्हणजे अशी आपली जाडसर असतं ना, जसं मला पिठल्यामध्ये टाकायची आहे म्हणून मी बनवून ठेवते. आणि मिरची चॉपिंग बोर्डमध्ये चॉप करून ठेवली आहे. इथे मी भाकरी करायला घेतली आणि मम्मीला कुठे आता थोडंसं बरं वाटतंय. म्हणजे 2 डोस तिच्या 2 दिवस झाले, अक्षरशः तिची तब्येत इतकी भयंकर झाली होती. आज तिला थोडं बरं वाटतंय तर आली किचनमध्ये काम करायला. मी अगं नको करू तू मला हेल्प, काहीच नको हेल्प तुझी मला, तू जाऊन आराम कर, तुला आत्ताच कुठे जरा बरं वाटलं. ती बोलते बसून बसून पण मला असं आजारपण आल्यासारखं वाटायला लागलं. मी ठीक आहे बाई कर. मग शेवटी तिने पिठलं केलं आणि मी इथे भाकऱ्या करत होती. तर असं आम्ही मिळून मिसळून काम पण केलं, गप्पा गोष्टी पण केलं. ते बोलतात ना आजारी माणसाबरोबर बोलायला कोणतरी असलं ना की त्यांचा आजार असा चुटकीसर पळून जातो. आणि कोणतीही आई झाली ना तर ती काही गप्प बसत नाही, मुलीला मदत केल्याशिवाय राहत नाही. चला तर असं आमच्या दोघींची मस्त असं गप्पा गोष्टी आणि मस्त आमची मस्ती, म्हणजे मला तर मस्ती करायला आवडते म्हणून मी तिला सारखं त्रास देते. तर चला इथे भाकऱ्या झाल्या होत्या. भाकऱ्याचं पीठ थोडंसं गडबड वाटते मला, पण आता बघू खाल्ल्यावर काय होते. कारण की अहोंना यावेळेस सांगितलं होतं दळण करायला आणि आता मम्मी बोलते माझं अवतार बघ कसं झालं. मी होईल तो नीट. आता ऑब्विसली ना आजारी पडलं की माणूस थोडंसं हे होतोच ना. तर मी काय नाही होईल तू फ्रेश. तर हे असं छानपैकी जेवण बनवलं आहे, तर तुम्ही सुद्धा जेवायला या. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.